दरम्यान रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सातत्यानं विरोध करतायत. पण सदावर्ते एसटी बँकेत पराभव झाल्याचा राग मराठी सक्तीवर काढत असल्याचा आरोप प्रताप सरनाईकांनी केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत सरनाईकांनी सदावर्तेंच्या विरोधामुळे आपली त्यांच्यासोबतचं मैत्रीचं नातं अधिक दृढ झाल्याचं म्हणत सदावर्तेंच्या मराठी सक्तीच्या विरोधाचा उपहासात्मकरित्या समाचार घेतलेला आहे. सदावर्तेंना एवढा राग काय तुमच्यावरती? नाही, सदावर्ते गेल्या आठवड्यापर्यंत माझे अतिशय जवळचे चांगले मित्र होते. गेल्या आठवड्यामध्ये एक निवडणूक झाली 16 तारखेला आणि त्या निवडणुकीमध्ये यांची जी बँकेमध्ये सत्ता होती ती निघाली. म्हणजे तिकडे आमचं पॅनल आलं आणि त्यांच्या कडे जे काही सदस्य होते त्यातले काही सदस्य आमच्याबरोबर आले, म्हणून तो कदाचित राग त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्या पद्धतीनं ते अशा प्रकारची भाषा करत असतील. आजही ते कुठेतरी मीरा भाईंदरला गेले होते असं मला कळलं. म्हणजे आधी जर मला माहिती असतं तर निश्चित आमच्या शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं असतं. परंतु शेवटी तुमचा मला फार सार्कॅझम दिसतो याच्यामध्ये. स्वागत केलं असतं स्वागत म्हणजे तुम्ही असाच अर्थ प्रत्येक वेळेस काढू नका. चांगलं स्वागत केलं असतं त्यांचं. म्हणजे शेवटी आपली परंपरा आहे की कोणी आलं आणि जर काही विषय जर असतील तर त्यांचं आदरातिथ्य करणं प्रत्येक शिवसैनिकांचं हे कर्तव्य असतं. त्यांचं केलं असतं आम्ही स्वागत. काही चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे. थोडंसं त्यांना मी कुरवळलं, त्यांचे फोन घेतले, कारण मी त्यांचे फोन घेत नाही. त्यांचे जर फोन घेतले तर ते माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलतील की मतसुद्धा त्या ठिकाणी कमी पडेल, एवढं चांगलं बोलतील. त्यामुळे ठीक आहे, असं तुम्ही कितपत त्यांना गृहीत धरता हे मला काही कल्पना नाही. पण सदावर्ते आता ठीक आहे, चुकीचं बोलले म्हणून काय आमचं मित्रताचं नातं काय कमी होणार ना, उलट आता दृढ झालंय, नातं अजून जास्त दृढ झालंय. नाही, त्यांना तुम्ही थोडंसं तुम्ही म्हणालात की काय मध लावलं तर तुमचं सदावर्ते तुमच्याबद्दल विचार बदलतील? हा, म्हणजे सदावर्ते भूमिका बदलतात. नाही, भूमिका म्हणजे माझ्यासाठी ते बदलू शकतात असं मला विश्वास आहे. मित्र म्हणून तुम्हाला विश्वास आहे. बरं.